त्याला अति शहाणपणा शिकू नका, नाहीतर त्याच्या लक्षात येईल आपल्या डिअर कुठं जाते. बदनाम होता येईल, ज्याला आनंद वाटेल असं काहीतरी करा. आपण आनंद त्याला देत नाही आणि स्वतः आनंदी राहत नाही. आपला आनंद ट्रेनिंग साहेबांनी जर पत्र पाठवलं, बरं केंद्र प्रमुख साहेबांचं काय असतं ते माहिती मागवा. अहो तुम्ही त्यांनी किती सांगितलं ना मागवा, देऊ नका ना, देऊ नका. ते म्हणतात दिली का माहिती तोपर्यंत दुसरी आली. अहो हे चक्र आहे, जलचक्र. त्याच्यासाठी एवढं टेन्शन घ्यायचं काय काम आहे? आणि एकदा पहिलीला मुलगा आला की 10 वर्ष तोच आहे ना, का तो काय बदलत राहतो? पहिलीला देतोय 10वीला पण ते. मग हे अध्ययन पहिलं तुम्ही हे डेव्हलप करा. पहिलीचा विद्यार्थी जसा आहे तसा तो 10वीचा पण आहे, वेगळं असं काही नाहीये. पण आपण काय करतो, असं टाचून काढतो. मॅडमला सवय टाचून काढायची. आज मुलांना धडा शिकवला, त्यांना कळला का नाही गॅरंटी नाही. त्यांना आनंद वाटला पाहिजे. त्या मुलाला डिजिटल फळा शिकवण्यापेक्षा, त्यांना डिजिटल फळा शिकवण्यापेक्षा त्याचा मेंदू डिजिटल करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपण तसं करत नाही ना, तसं आपण करत नाही. आपण त्याच्या हातात ते गुगल देतो आणि ते गुगल बाबाला प्रश्न विचारतो, माझे सरकारी रिटायर लागणार आहे. तुम्ही कधी रिटायर होईल त्याला अगोदरच माहित राहतो, कारण ते गुगल सांगतो बरोबर कधी रिटायर होणार आहे. तर माझा शिक्षक रिटायर होऊ शकत नाही असं ब्रेन त्याचं तयार करा. आणि शिक्षक हा कधी रिटायर नसतो. आणि शिक्षकाचा ते बोर्ड लावणं बंद करा तुम्ही. शिक्षक सेवा पूर्ती झालं की आता बोर्ड आणि ते बाकीचेच आहेत. त्याच्यामुळे दुःख तयार होतं. जपानमध्ये सेवापूर्तीचे बोर्ड लावले जात नाही, त्याला सेवा दिली जाते रिटायर झाल्यानंतर. आणि अंगणवाडीची जी सेविका आहे तिचं शिक्षण हे बीएससी असतं, एमएससी असतं. ती बीएससीच नाही तर ती पूर्ण डॉक्टर असते, डॉक्टरेट असते. ती 18 पदव्या असतात तिला. 18 माझ्याकडे पुस्तक आहे, 18 पदवी असतात, 18. त्याच्यामुळे ती मुलं विकसित आहेत. हो, आपल्याकडे आहे का मुलं बघा, खिचडीमध्ये ते वाटाणे असतात ते पाण्यात टाका, देशपांडे साहेब. ते खाली गेले पाहिजे का वर आले पाहिजे? जपानची मॅडम सांगते ते खाली गेले पाहिजे, कारण खाली गेले म्हणजे ते सकस आहे, म्हणजे मुलांचा ब्रेन चांगला राहणार आहे. तुम्ही अंगणवाडीचे वाटाणे घ्या, पाण्यात टाका, ते असे वर येतात. मॅडमला विचारलं, मॅडम हे वाटाणे असे वर काय येतात? तर मॅडमने सांगितलं, काका हे वाटाणे जे खातात ते 8वी पर्यंत असेच वर असंच आपल्याला